नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. प्रश्न आहेत PYQ प्रश्न, सातत्यानं येणारे प्रश्न. आणि मित्रांनो, फायदा एवढाच आहे, आपण टाइम खूप कमी घेणार प्रश्न सॉल्व करणार. ठीक आहे. आणि म्हणून सातत्यानं आलेले प्रश्न येतं. पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक ज्या काही भरत्या आहेत त्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न. वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो. प्रश्न आहे, आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे भाषा होय. आपल्या घरात जी भाषा बोलली जाते त्या भाषेला काय म्हणतात? ठीक आहे. तर एकदम चिलर प्रश्न आहे मित्रांनो. तर तिला म्हणतात मातृभाषा. आपल्या घरात बोलली जाणारी भाषा काय असते मित्रांनो? मातृभाषा. ठीक आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा म्हणते. ठीक आहे. अधोरेखित कायला केलंय? उडीला. ठीक आहे. लांब उडी या खेळाच्या प्रकारात तन्मय पहिला आला. ठीक आहे. तर मित्रांनो, सरळ सरळ विषय आहे. उडी हे का आहे बघा ना, नाम आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. आपण लक्ष देत नाहीत, घाई गडबडीमध्ये विशेषण करून बसतो, पण इथं लांब हे विशेषण आहे आणि उडी हे नाम आहे, म्हणून अधोरेखित उडीला आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 नाम आहे ते. ठीक आहे. मराठी भाषेतील संधीच्या नियमानुसार खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. संधीच्या नियमानुसार पर्याय कोणता ओळखायचा आहे? चुकीचा. लक्षात ठेवायचं आहे. कवी अधिक ईश्वर, कवीश्वर बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर नि अधिक अंतर, निरंतर बरोबर आहे. धारा अधिक उष्णा, धारष्ण ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. चुकीचा पर्याय आहे. जन अधिक आदेश, जनादेश. ठीक आहे. मग चुकीचा पर्याय कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर 3 धारा अधिक उष्णा, धारष्ण म्हणते. ठीक आहे. चुकीचा पर्याय. ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते? ते खूप कठोर आहेत. चिलर प्रश्न येऊ बी नाही परीक्षेला. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे ते. त्यानंतर मित्रांनो, जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ठीक आहे. तर मित्रांनो, जो खाली अंडरलाईन आहे आणि सांगा म्हणते, पण मित्रांनो जो दिसायला सर्वनाम आहे वाक्यात विशेषण आहे, कारण सर्वनामाच्या पुढे जेव्हा नाम येते का तेव्हा सर्वनाम राहत नाही, त्याचं काय बनतंय? विशेषण बनतंय. आणि सर्वनामाच्या पुढे मुलगा हे नाम आहे, म्हणून जो हे विशेषण होईल विशेषण, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे. जो अंडरलाईन होती जोची जात ओळखा म्हणते, तर जो कोण आहे इथं? विशेषण आहे. त्यानंतर प्रश्न आहे मित्रांनो, क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात म्हणते. ठीक आहे. तर वाक्याचे 4 प्रकार पडतात मित्रांनो. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. विद्यार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. मग क्रियापदाच्या अर्थावरून वाक्याचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही? खालीलपैकी कोणती शब्दाची जात काय म्हणते? विकारी नाही म्हणते. मग नाम ही विकारी जात आहे, विषय संपला. सर्वनाम विकारी आहे, क्रियापद विकारी आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. क्रिया विशेषण अव्यय ही अविकारी जात आहे, म्हणजे तेच आपलं उत्तर आहे. खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार कोणते? खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार ओळखा म्हणते. प्रथमा, द्वितीया, तृतीया ही तर विभक्ती आहे, होणार नाही. विकल्पबोधक, कारणबोधक, संकेतबोधक हे उभयान्वयी अव्ययाचे प्रकार आहेत, हे बी होणार नाही. त्यानंतर कर्तरी, कर्मणी, भावे हे प्रयोगाचे प्रकार आहेत, हेही होणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. करणवाचक, विनिमयवाचक, परिमाणवाचक हे शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत, आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. पुढीलपैकी उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखा. उभयान्वयी अव्यय नसलेला पर्याय ओळखायचा आहे म्हणते. मग की हे कारण, अबब, म्हणून. तर अबब हे आपलं उत्तर आहे, कारण ते मित्रांनो केवळ प्रयोगी अव्यय आणि बाकीचे सगळे उभयान्वयी अव्यय आहेत. खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय आहे? खालीलपैकी कोणत्या वाक्यात केवळ प्रयोगी अव्यय आहे म्हणते. मी घरातून बाहेर आलो व पाऊस सुरू झाला. ठीक आहे. तर याच्यामध्ये व हे उभयान्वयी अव्यय आहे, हे होणार नाही.
राघवने अभ्यास केला म्हणून तो अधिकारी झाला. ठीक आहे, इथंही उभयान्वयी अव्यय हे पण होणार नाही. आपल्याला सांगितलंय केवळ प्रयोगी अव्यय ओळखायला यश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. इथं तर काही संबंध नाही. आणि राहिलं मग ऑप्शन 4 शाबास, असंच यशवंत हो. आणि मग शाबास हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. ऑप्शन नंबर 4 आपलं बरोबर आहे. 4 मध्ये शाबास हे कोण आहे? केवळ प्रयोगी अव्यय. खालीलपैकी कोणता शब्द पुलिंगी नाही? पुलिंगी नाही म्हणते मित्रांनो. अंक, ग्रंथ, पुरस्कार, तलवार. मग ती तलवार आणि हे स्त्रीलिंगी होईल आणि तेच आपलं उत्तर आहे. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा म्हणते. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा. मग काय काय पर्यायामध्ये? वाटा, लाटा, काटा, खाटा. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. काटा. एक काटा अनेक काटे म्हणजे काटा एकवचनी आहे. ठीक आहे, आणि त्यांनी काय सांगितलं? एकवचनी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर 3. अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा. प्रश्न आहे मधु, मधु मागे फिरला. मधु मागे फिरला आणि मधु खाली अंडरलाईन आहे. म्हणते मधु मागे फिरला आणि मग मधुची विभक्ती सांगा. तर विषय संपला मित्रांनो. मधुला काही प्रत्यय नाही आणि म्हणून विभक्ती आहे प्रथमा. जेव्हा नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही विभक्ती कोणती असते? प्रथमा. पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य म्हणते मी सैराट चित्रपट पाहिला. बरं, पूर्ण वर्तमान काळ म्हणते. एकेरी क्रियापद बरोबर पूर्ण होणार नाही. एकेरी क्रियापद आलं की साधा कोणताही काळ होईल. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ पण साधाच होते. ठीक आहे, मी सैराट चित्रपट पाहिला आहे. पूर्ण वर्तमान. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. मी सैराट पिक्चर पाहिला आहे, पाहून पूर्ण झालाय म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. आणि मग मी सैराट चित्रपट पाहिला आहे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे मित्रांनो. मुले घरी लवकर गेली या वाक्यातील प्रयोग ओळखा म्हणते. ओळखायचंय काय प्रयोग? एकदम खास प्रश्न आहे मित्रांनो. ज्याचा अभ्यास आहे त्याच्यासाठी सुद्धा खास प्रश्न आहे. मग मुले घरी लवकर गेली. गेली हे क्रियापद आहे. गेली मधला मूळ धातू आहे जा. जाणारी कोण? मुले वाक्याचा कर्ता आहेत. आता बघा ज्याचा अभ्यास आहे त्याला वाटते प्रत्यय लागलाय, पण एक मूल अनेक मुले. मग मुले हे अनेक वचनाचा प्रत्यय. कर्त्याला प्रत्यय नाही, झाला कर्तरी प्रयोग. आणि ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. मधुने लाडू खाल्ला या वाक्यातील कर्ता ओळखा. काय चिल्लर प्रश्न आहे रे. मग खाल्ला क्रियापद, खा मूळ धातू, खाणारा कोण आहे? मधु. वाक्याचा कोण आहे? कर्ता. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. मधुने. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला क्रियापद म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतोय त्या क्रियापदाला थोडक्यात काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला स्वार्थी क्रियापद असं म्हणतात. काळाचा बोध बरोबर स्वार्थी क्रियापद. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. नीलकंठ या शब्दाचा समास ओळखा. नील आणि कंठ. ठीक आहे, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. बहुव्रीही समास. ठीक आहे, खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते? अव्ययीभाव समासाचं उदाहरण ओळखायचं आहे मित्रांनो. तर त्रिशंकू, माता पिता, पोळपाट आणि आमरण. तर मित्रांनो आ हा उपसर्ग लागलेला आहे आणि आ हा उपसर्ग लागला की समास कोणता होतोय? अव्ययीभाव समास. म्हणून ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता? तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा म्हणतंय. काय म्हणतंय? अव्ययीभाव समास किंवा तत्पुरुष समास किंवा मध्यम पदलोपी किंवा इतरेतर द्वंद्व समास. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. तत्पुरुष समास. ठीक आहे मित्रांनो,
अतिशय महत्त्वाचे प्रश्न. आपला सगळ्यात इम्पॉर्टंट फायदा काय आहे? कमी टायमामध्ये खूप जास्त प्रश्न आपण सॉल्व्ह करायला. म्हणून एक वेळ अवश्य चॅनलला भेट द्या मित्रांनो. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचा व्हिडिओ पडला तुमच्यापर्यंत पोहोचेल. थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.